अमरावती जिल्ह्यातील मोझरी गुरुकुंज येथे आज 5 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता तीर्थस्थापनेने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला विधिवत प्रारंभ झाला। यावेळी हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती लाभली होती। सामूहिक ध्यानानंतर श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे भव्य शोभायात्रा गुरुकुंज नगरीतून काढण्यात आली। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले होते। त्यांनी लिहिलेली ग्रामगीता ही ग्रामीण समाज व शेतकऱ्यांसाठी अर्पण केली होती। त्यांच्या भजनांमधून त्यांनी सर्वधर्म समभावाची अमूल्य शिकवण समाजाला दिली। 5 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आयोजित या पुण्यतिथी महाउत्सवात विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 11 ऑक्टोबर रोजी देश विदेशातील लाखो गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली अर्पण करतील। 12 ऑक्टोबर रोजी गोपालकाल्याने महोत्सवाची सांगता होणार आहे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला म्हणजे आज 56 वर्ष होऊन आता 57वी पुण्यतिथी आहे। आता म्हणजे 56 वर्ष झालेली आहेत आणि नेहमी पद्धतीप्रमाणे त्यांच्या विविध विधायक कार्यासाठी, राष्ट्रीय कार्यासाठी, धर्म आणि धर्मजागृती आणि राष्ट्रजागृती याच्यासह या सगळ्या कार्यक्रमाचे नेहमी 7 दिवसापर्यंत 8 दिवसापर्यंत आपण ठेवत असतो। वेगवेगळे नेते मंडळी येतात, वेगवेगळे साधू संत येतात आणि वेगवेगळे सगळे भक्तजन असतात। जवळपास 7 ते 8 लाख लोक मंडळी त्यांच्या शेवटच्या 11 ऑक्टोबरला ते येतात। आणि विशेष म्हणजे यावर्षीला 11 ऑक्टोबर ही त्यांची जन्मतिथी आहे। ती जन्मतिथी याच्या कॅलेंडरप्रमाणे आले आणि त्यांची अश्विन वद्य पंचमी जी आहे ती सुद्धा 11 तारखेला आली। म्हणजे योगायोग म्हणायला पाहिजे। पण राष्ट्रसंतांचं कार्य हे असं म्हणजे पुढे जात चाललं आहे याचं प्रतीक आम्हाला मिळते की मंडळी खूप वाढते आहे, भक्त मंडळी खूप वाढते, त्यांचं साहित्यही खूप जाते। त्यांनी जे प्रकाशित केलेलं आमचं अखिल भारतीय गुरुदेव मंडळाच्या वतीनं जे आपण त्यांचं साहित्य छापतो ते खूप मोठ्या भव्य प्रमाणामध्ये त्यांच्या ग्रामगीता तर करोडो ग्रामगीता होऊन गेलेले आहेत। आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोकांची मदत म्हणण्यापेक्षा लोक थोडेफार आपल्या पद्धतीने सहाय्य करतात आणि हा उपक्रम फार मोठ्या भव्य प्रमाणामध्ये चालू आहे। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।